आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे जीवन संगीताचे 7 स्वर किंवा सूर. आणि त्यापैकी पहिला सूर म्हणजे परमेश्वर. आणि हा विषय आपण का घेतला तर परमेश्वर आपल्या जीवनाचं सर्वस्व आहे. मी मागल्या खेपेला सांगितलं, आपल्या जीवनाचं ते मूळ आहे आणि आपल्या जीवनाचं ते फळ पण आहे. आणि आज परिस्थिती अशी झालेली आहे की हा परमेश्वर जो आपल्या जीवनाचं मूळ आणि फळ आहे त्याच्याचबद्दल प्रचंड अज्ञान आज लोकमानसात आहे. आणि हे अज्ञान फार पुरातन काळापासून चालत आल्यामुळे मानवजातीला परमेश्वर हा विषय सुखाचा ठरण्याच्या ऐवजी दुःखाचा ठरला. कारण परमेश्वर या संकल्पनाच्या भोवतीच सगळ्या गोष्टी फिरत असतात, मग त्या चुकीच्या असतील किंवा बरोबर असतील. उदाहरण द्यायचं झालं तर धर्म ही जी संकल्पना आहे त्याचा संबंध परमेश्वर या संकल्पनेशी आहे. आता परमेश्वर ही संकल्पना चुकली तर धर्माबद्दलचं सगळं जे आहे ते चुकणार. या दोन्हीचा संबंध संस्कृतीशी आहे, या तिन्हीचा संबंध पापपुण्याशी आहे, या चारीचा संबंध नियतीशी आहे, ह्याचा सर्व संबंध सुखदुःखाशी आहे. आणि माणसाचं नशीब म्हणतात ते सर्व त्याच्यातूनच आहे. म्हणजे हे जर आपण पाहिलं तर परमेश्वर हा विषय किती महत्त्वाचा आहे हे आपल्या ध्यानात येईल. परमेश्वर नाहीच असं म्हणून जीवनातले कुठलेही प्रश्न सुटत नाहीत, उलट ते आणखीन चिघळतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. तर परमेश्वराबद्दलचं ज्ञान करून घेणं, समजावून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो की परमेश्वर असं आपण ज्यावेळेला म्हणतो त्याचं आज जे पर्सॉनिफिकेशन झालेलं आहे, चित्रीकरण झालेलं आहे, व्यक्तीकरण झालेलं आहे, त्यामुळे सगळे घोटाळे निर्माण झाले. आज जगामध्ये सगळे घोटाळे निर्माण का झाले तर परमेश्वराचं चित्रीकरण केलं, मूर्तीकरण केलं. आणि त्याचा परिणाम असा झाला की जगामध्ये आज नाना तऱ्हेचे धर्म निर्माण झाले, नाना तऱ्हेच्या कर्मकांड निर्माण झाली. लोक निन्या तऱ्हेने कल्पना करून परमेश्वराची उपासना करू लागले आणि देव प्रसन्न होईल, कृपा करील, कोप करील या भावनेच्या पोटी लोक पुजारी सांगतील ते किंवा जे त्या धर्माचे जे लोक आहेत, धर्म मार्तंड, ते जे सांगतील ते डोळे मिटून करू लागले. म्हणून आज आपण जर पाहिलं तर धर्माच्या नावाखाली, संस्कृतीच्या नावाखाली, संप्रदायाच्या नावाखाली आज आपण जर पाहिलं तर सर्व ठिकाणी भेदाभेद झालेला दिसून येतो. भेदाभेद, ज्याला तुकाराम महाराजांनी अमंगळ म्हटलं आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, करार ते हित सत्य करा. हित हे महत्त्वाचं आहे की मानवजातीला जर आपलं हित व्हावं असं वाटत असेल तर तुकाराम महाराज सांगतात, करार ते हित सत्य करा. काय करा? कोणाही भूताचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुखदुःख जीव भोग पावे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा अभंग तुकाराम महाराजांचा आणि सर्व सार सांगणारं नाही. सर्व परमार्थाचं, जीवनाचं, संसाराचं जे सार आहे ते ह्या एका अभंगात आहे. आणि म्हणून हा अभंग मला खूप आवडतो. भेदाभेद भ्रम अमंगळ. आणि नेमका भेदाभेद झालेला आहे. धर्माच्या नावाखाली भेद, जातीच्या नावाखाली भेद, संप्रदायाच्या नावाखाली भेद, वंशाच्या नावाखाली भेद, घराण्याच्या नावाखाली भेद, कुळ गोत्र भेद, म्हणजे प्रत्येक ठिकाणी भेद. गरीब श्रीमंत, अशिक्षित सुशिक्षित, हे सगळं जे निर्माण झालं, हा भेदाभेद जो आहे तो जीवनविद्येला मान्य नाही. म्हणून जीवनविद्या काय सांगते, हा जो भेद आहे हा अत्यंत क्लेशकारक आहे. आणि ह्याच्यातून सगळे कटकटी,
क्लेश, कलागती ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते ह्या एका भेदाभेदातून निर्माण होतात. म्हणून मी मागल्या खेपे सांगितलं, पहिला मत्सर वाटतो, मग द्वेष वाटतो, मग तिरस्कार वाटतो, मग शिव्या द्यायला लागतात, मग तंटेबकडे होतात, मग दंगेधोपे होतात, मग युद्ध होतं. असा हा प्रकार आज मानवजातीचा परंपरेने चाललेला आहे. ही एक परंपराच होऊन बसलेली आहे. पण त्यात काही ती सुधारणा करावी असं मानवजातीला वाटतच नाही. त्यांना असं वाटतं हे असंच चालणार. पण जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या सांगते की माणसाची मानसिकता बदलली पाहिजे, आणि ही मानसिकता बदलणं म्हणजे क्रांती. हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. सत्ता बदलली म्हणजे क्रांती होत नाही. आज लोकांना असं वाटतं की सत्ता बदलली की क्रांती. पण सत्ता बदलून क्रांती होत नाही. सत्ता बदलली तर माणसं दुसरी येतात, पण माणसं ती जी असतात ती पहिल्या माणसासारखीच असतात, कारण त्यांची मानसिकता आणि यांची मानसिकता एकच असते. फार तर थोडाफार इथे तिथे फरक असेल. तर सांगण्याचा मुद्दा असा की सत्ता बदल झाला तर त्याच्यातून काही चांगलं घडतंच असं नाही. पण मानसिकता बदलली गेली तर क्रांती होईल. म्हणून जीवनविद्या ही मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्नशील आहे. ह्याला प्रिव्हेंटिव्ह वर्क म्हणतात. जीवनविद्येचं कार्य प्रिव्हेंटिव्ह आहे. पुष्कळांचं कार्य क्युरेटिव्ह आहे. कळलं की नाही? रोग झाल्यानंतर हॉस्पिटल्स काढणं, त्या हॉस्पिटलसाठी नाना तऱ्हेचे उपचार करणं वगैरे वगैरे जे प्रकार आहेत ते चांगलेच आहेत, वाईट आहे असं नव्हे. पण जीवनविद्या ते हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळच येतं कामा नये. हे कधी होईल? मानसिकता बदलली तर. आणि ही मानसिकता कधी बदलायला पाहिजे? जन्मापासून. जन्मापासून त्याच्यावर संस्कार असे व्हायला पाहिजेत की तो माणूस झाला पाहिजे. कळलं की नाही? तो माणूस झाला पाहिजे. पण आज तसं होत नाही. आज आपण जर पाहिलं तर तुम्ही कोणालाही विचारा, तू कोण आहेस? तो आपला धर्म सांगेल, जात सांगेल, वर्ण सांगेल, असं सगळ्या गोष्टी तो सांगेल. पण कोणी सांगणार नाही मी माणूस आहे म्हणून. कळलं की नाही? कोणी सांगणार नाही माणूस. म्हणून माणसानी माणसाबरोबर माणसासारखं वागणं हाच धर्म. धर्म म्हणजे तरी काय? माणूस जर वाघासारखा वागायला लागला तर त्याला धार्मिक म्हणणार का? तर धार्मिक म्हणणार नाही. माणसं लांडग्यासारखी वागायला लागली तर त्याला काय माणूस म्हणणार तुम्ही? मग माणसाने माणसासारखंच वागलं पाहिजे. लांडग्यासारखं वागून चालणार नाही, वाघासारखं वागून चालणार नाही, सर्पासारखं वागून चालणार नाही, कुत्र्यासारखं वागून चालणार नाही. माणसाने माणसासारखंच वागलं पाहिजे. आणि म्हणून जीवनविद्येचा सिद्धांत आहे, माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं हाच आहे खरा धर्म. हीच आहे खरी उपासना. आणि ह्याच्यात आहे खरी भक्ती आणि आराधना. सर्व काही ते ह्याच्यातच आहे. पण हे कोण मानत आहे? हे कोण जायचे प्रयत्न करत आहे त्याच्यासाठी? फक्त जीवनविद्या मिशन प्रयत्न करतं, बाकी कोणी याच्यासाठी प्रयत्न करत नाही. म्हणून जीवनविद्येचं हे जे कार्य आहे हे फार मोठं कार्य आहे. आणि ह्या कार्यातून आपल्याला क्रांती घडवायचं आहे, मी नेहमी सांगत असतो. आणि त्याची सुरुवात प्रार्थनेपासून. म्हणून जीवनविद्येने जी प्रार्थना सुरू केलेली आहे ती प्रार्थनाचमुळे, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही प्रार्थना जीवनविद्या, ह्याच्यातून आम्हाला क्रांती घडवून आणायची. ह्या प्रार्थनेतूनच क्रांती घडवून आणायची. आणि ही प्रार्थनेच्या पाठीमागे जे तत्त्वज्ञान आहे ते जीवनविद्येने मांडलेलं आहे. जीवनविद्येने याच्या पाठीमागे असणारं जे तत्त्वज्ञान आहे ते मांडलेलं आहे. म्हणून जीवनविद्येचं जे तत्त्वज्ञान आहे ते आज लोकांना पटू लागलेलं आहे, आवडू लागलेलं आहे. कळलं की नाही? आणि हळूहळू ते लोकात रुजेल. त्याला जेवढी अधिक प्रसिद्धी मिळेल तेवढं लोकांचं भलं होणार आहे. पण चांगल्या गोष्टीला प्रसिद्धी द्यायला लोक जरा काकू करतात. वाईट गोष्टीला प्रसिद्धी देण्यासाठी अर्ज करावा लागत नाही.
पहिल्या पानावर अमक्या ठिकाणी खून झाला. आता काय हीच पहिल्या पानावर येणारी गोष्ट आहे का? आता खून ही गोष्ट चांगली आहे का? जगामध्ये कुठेतरी खून झाला तर काय त्याचं आहे? काय खून झाला, पण त्याला एवढी प्रसिद्धी तुम्ही जेव्हा देता तर लोकांना काय वाटतं, जगामध्ये असंच चाललं आहे. कळलं की नाही? लोकांना असं वाटतं हे असंच चाललेलं आहे. पण बुवा चांगलं येते की एखादा कार्यक्रम झाला प्रबोधनाचा, त्याला कोणी प्रसिद्धी पण देत नाही. कळलं की नाही? त्या प्रसिद्धीच देत नाही. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय ह्याच्यामध्ये वाईटाला प्रसिद्धी द्यायची आणि चांगल्याला प्रसिद्धी द्यायची नाही, असं जोपर्यंत चाललेलं आहे तोपर्यंत जगाचं भलं होणं कठीण आहे. जगाचं भलं व्हायला पाहिजे का? वर्तमानपत्र हे फार महत्त्वाचं होतं. टी व्ही, वर्तमानपत्र, मीडिया हे फार महत्त्वाची अशी साधनं आहेत की जेणेकरून आज सायन्सनी टेक्नॉलॉजी निर्माण केलेली आहे, त्याच्यातून ही फिलॉसॉफी जी आहे ती लोकांपर्यंत पोचवणं आता सोपं झालेलं आहे. तर सांगायचा मुद्दा असा की जीवनविद्येचं हे जे कार्य आहे हे क्रांतिकारक कार्य आहे. आणि क्रांतिकारक काय? मानसिकता बदलणं. मनुष्य बदलला ना, मानसिकता त्याची बदलली आणि तो सत्तेवर गेला की तो लोकांचं कल्याणच करेल. तो लोकांचं कल्याणच करेल, कारण त्याची मानसिकता तशी झालेली असते. लोकांचं भलं करण्यात आपलं भलं आहे आणि लोकांचं वाईट करण्यामध्ये आपलं वाईट आहे, हे एकदा माणसाला कळलं ना की त्याची मानसिकता बदलते. हे अनुभवाने त्यांनी वास्तविक जाणलं पाहिजे, अनुभवाने शिकलं पाहिजे. म्हणून आमचा एक अमृत तुषार आहे, जो दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकतो तो खरा शहाणा, स्वतःच्या अनुभवावरून शिकतो तो दीड शहाणा, आणि कोणाच्याच अनुभवावरून शिकत नाही तो पेडगावचा शहाणा. गंमत अशी आहे की दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकणं हे महत्त्वाचं आहे. कळलं की नाही? म्हणून दुसऱ्यांच्या अनुभवावरून आपण जर शिकण्याचा प्रयत्न केला त्याला शहाणपण म्हणतात. कळलं की नाही? त्याला खरं शहाणपण म्हणतात. पण आज लोक काय म्हणतात, आम्हाला अनुभव आल्याशिवाय आम्ही खरं मानत नाही. कळलं की नाही? मी अनुभव घेतो आणि बघतो म्हणाल. अशी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, घडलेली बरं. कळलं की नाही? आणि आमच्या जवळच्याच नातेवाईकाची गोष्ट आहे ती. तिची मुलगी होती, कळलं की नाही, तिच्या घराण्यामध्ये प्रसिद्धी अशी होती की ते भांडखोर आहेत. कळलं की नाही? मग ते घरच भांडखोर आहे अशी प्रसिद्धी. कळलं की नाही? आणि त्या घरातली मुलगी सांगून आली दुसऱ्या घरात, तेव्हा त्या मुलाला त्याच्या आईवडिलांनी सांगितलं की यांची अशी अशी प्रसिद्धी आहे गावामध्ये, ते भांडखोर म्हणून आहेत, तर तू त्या मुलीच्या भानगडीत पडू नको. पण त्यांचं कुठेतरी ते रेल्वेमध्ये प्रेम जुळलं. कळलं की नाही? रेल्वेमध्ये जाता येता त्याने शेवटी काय सांगितलं, मी अनुभव घेऊन पाहतो म्हणाले. कळलं की नाही? आणि अनुभव जो यायचा तो आला. मी काय सांगतो आहे की लोक अनुभवावरून शिकण्याचा प्रयत्न करतात म्हणून दीड शहाणे. कारण अनुभव कधी येतो? शेवटी म्हणजे वेळ निघून गेलेली असते अशी म्हण आहे. त्याचा काय उपयोग आहे वेळ निघून गेल्यानंतर? शिकायचं असतं ते तरुणपणी शिकायचं असतं. म्हणून जीवनविद्येचं हे जे ज्ञान आहे तरुणपणी मिळालं पाहिजे, किंबहुना बालपणापासून हे ज्ञान मिळालं पाहिजे. तर त्याच्यावर ते संस्कार होतील आणि संस्कारातून मग तो पुढे चांगलं काहीतरी करून दाखवेल. हे मी का सांगतो आहे की परमेश्वर हा विषयच असा आहे की ते आपल्या जीवनाचं मूळ आहे आणि ते आपल्या जीवनाचं फळ आहे. आणि ह्या परमेश्वराबद्दलचं अज्ञान हे सर्व दुःखाला कारणीभूत आहे, हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. परमेश्वराला रिटायर करणं, परमेश्वराला नको म्हणणं, परमेश्वर नाही म्हणणं हे सोल्युशन नाही. कळलं की नाही? हे सोल्युशन नाही. व्याधी झाली, कळलं की नाही, मग व्याधी झाल्यानंतर काय, मग माणसालाच मारून टाका ना. माणसाला मारून टाकून व्याधी कशी जाईल? व्याधी जी आहे ती त्याच्यावर उपचार केले पाहिजेत, त्याच्यावर उपाय केला पाहिजे आणि ती व्याधी दूर केली पाहिजे. तर सांगायचा मुद्दा असा की आज अशी परिस्थिती आहे की परमेश्वर ही संकल्पनाच लोकांना नको झालेली आहे.
आणि त्याचे दुष्परिणाम आपण भोगतो आहोत. कळलं की नाही? म्हणून जीवनविद्येने हा विषय मुद्दाम घेतलेला आहे की परमेश्वर कसा आहे, तो करतो काय, तो आहे कुठे, त्याचं रूप काय, त्याचं स्वरूप काय, त्याचा आणि आपला संबंध काय, त्याचा आणि जगाशी संबंध काय, त्याचा आणि समाजाशी संबंध काय. अशा तऱ्हेने हा जो विषय आहे, हा विषय आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वराबद्दलचे आपल्या सगळ्या गैरसमजुती दूर होतील. आणि पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वराचं पर्सॉनिफिकेशन करायचं आपण सोडून दिलं पाहिजे. ही माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची गोष्ट. कळलं की नाही? आज आपण परमेश्वर म्हटल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर गणपती येतो, विठ्ठल येतो, शंकर येतो, दत्त येतो, असे निंद्य देव आपल्या डोळ्यासमोर येतात. काही देवी येतात डोळ्यासमोर. कळलं की नाही? आमच्या दृष्टीने हे पर्सॉनिफिकेशन केलं ना, इथे सगळा घोटाळा झालेला आहे. मग तुम्ही म्हणाल ज्या धर्माने पर्सॉनिफिकेशन केलं नाही त्याचं काय? त्यांनी पर्सॉनिफिकेशन वेगळ्या प्रकाराने केलेलं आहे की परमेश्वर कृपा करतो, कोप करतो वगैरे वगैरे जे आहे ना, हे पर्सॉनिफिकेशनच आहे. एकदा तुम्ही म्हणालात की परमेश्वर कृपा करतो, कोप करतो, की ते पर्सॉनिफिकेशन झालं. कळलं की नाही? म्हणून जीवनविद्या काय सांगते, परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही किंवा शक्ती नाही नुसती, तर परमेश्वर प्रकरणच वेगळं आहे. कळलं की नाही? ह्यापेक्षा संपूर्णपणे वेगळं आहे. आणि म्हणून परमेश्वराची एकदा तुम्हाला नीट ज्ञान झालं ना की त्याच्यावर तुम्ही प्रेम करायला लागा. हे मला सांगायचं. मी हे का सांगतो आहे की प्रेम ज्याला म्हणतात, भक्ती ज्याला म्हणतात, प्रेम आणि भक्ती एकच. कळलं की नाही? प्रेम आणि भक्ती या दोन गोष्टी भिन्न नाहीत. व्यसन, प्रेम, भक्ती, प्रीती, छंद, हे जे शब्द आहेत ना, ह्या शब्दाचा खरा अर्थ एकच आहे, म्हणजे गोडी. दारूची गोडी, त्याला आपण व्यसन म्हणतो. चांगल्या गोष्टीची गोडी असेल, गाण्याची गोडी, तर म्हणतो आपण त्याला छंद आहे गाण्याचा. कळलं की नाही? देवाबद्दलची गोडी असेल त्याला आपण भक्ती म्हणतो. आईबद्दलची भक्ती असेल तर त्याला आपण प्रीती म्हणतो. कळलं की नाही? म्हणजे प्रत्येक शब्द जे आहे ना, त्याचा अर्थ एकच आहे, म्हणजे गोडी. म्हणून तो एकनाथ महाराज काय म्हणतात, एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाड जाणता ती. कळलं की नाही? हे गोड शब्द आहे. म्हणून हा गोड आहे ना, गोडी म्हणजेच प्रेम, गोडी म्हणजेच भक्ती. देवाची गोडी म्हणजे भक्ती. कळलं की नाही? म्हणजे ही जी गोडी आहे ना, ही गोडी लागली की तुमचं काम झालं. आणि त्यालाच प्रेम म्हणतात, भक्ती म्हणतात. परमार्थात त्याला भक्ती म्हणतात. म्हणून देवावर प्रेम करायला शिका. पण ते कधी होईल? ज्ञान मिळालं तर. ज्ञानाशिवाय तुम्ही प्रेम करूच शकत नाही. हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. जे करतात ना त्याला भोळाभाव म्हणतात. तो भोळाभाव जीवनविद्येला मान्यच नाही. एक म्हण आहे, भोळा भाव गोता खाय. कळलं की नाही? भोळा भाव जे असतात ना तेच गोता खाय, ते गोत्यात पडतात. म्हणून भोळा भाव जो आहे ना तो देवाला आवडत नाही. भोळा या शब्दाचा एक वेगळा अर्थ आहे, तो देवाला आवडतो. भोळा म्हणजे शुद्ध. कळलं की नाही? शंकर भोळा आहे म्हणजे काय? शंकर स्वरूप त्याचं शुद्ध आहे, हा त्याचा अर्थ. भोळा भाव म्हणजे शुद्ध भाव, हा त्याचा खरा अर्थ आहे. पण आज लोकांना भोळा भाव म्हणजे बावळट. कळलं की नाही? बावळटपणाला ते भोळा म्हणतात. आणि बावळटपणाने तो जो काय करत असेल ना त्यालाच लोक काय भक्त आहे असं म्हणतात. आता कोण लोटांगण घालत जर जायला लागले, मी त्या टी व्हीवर बघितलं ना, लोटांगण काही लोक चाललेले आहेत यात्रेला, कुठल्या तरी यात्रेला लोटांगण घालत चाललेले आहेत. आता ह्यांना काय ज्ञान कशाचं आहे मला सांगा? ज्ञान कशाचंच नाही. पण लोटांगण घालत जाणं ह्यात भक्ती आहे अशी त्यांची कल्पना आहे. आता कल्पनेच्या पोटी काही कामं होतात, नाही असं नाही.
कारण कल्पना ही शक्ती आहे. कल्पना ही प्रचंड शक्ती आहे. त्या कल्पनेच्या पोटी काही कामं होतात, पण जी होतात ना ती अत्यंत धोकादायक असतात. त्याने तो अंधश्रद्धेच्या आहारी जातो. मी माझ्या पुस्तकात दिलं आहे अमृत मंथनमध्ये, की अंधश्रद्धामध्ये जर कल्पना मोठी असेल, जबरदस्त असेल, तर त्या अंधश्रद्धेच्या पोटी, कल्पनेच्या पोटी तुमची काही कामं होतात, पण ती जी कामं होतात ती धोकादायक असतात. त्याने तुमची अंधश्रद्धा बळावते आणि तुम्ही फसता. मग म्हणजे बोला फुलाला एक गाठ म्हणतात ना, तसं असतं. आमचे वडील आम्हाला सांगायचे, ते रेसला जातात ना लोक, रेसला, तर पहिल्या खेपेला जाताना त्यांना तो घोडा पावतो असं म्हणतात. आपल्याला त्यातलं काही माहिती नाही, पण वडील म्हणायचे. ते वडिलांनी कुठे ऐकलं कोण ठाऊक. तर वडील आम्हाला सांगायचे, घोडा आता पहिल्या खेपेला घोडा लागला ना, लागलं व्यसन त्याला. आता जुगार खेळायला गेले, पहिल्या खेपेला त्यांना लागलं, सत्यानाश समजायचं, सत्यानाश म्हणून समजायचं, कळलं की नाही. म्हणून अंधश्रद्धा ही कुठल्याही परिस्थितीमध्ये वाईट, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची कामं हो न हो, अंधश्रद्धा वाईट. म्हणून ज्ञान हाच देव, अज्ञान हा सैतान, हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. संतही तेच सांगतात. तुकाराम महाराज, तुकाराम म्हणे, ज्ञान विठ्ठलची पूर्ण, सर्व अणु रेणू वागवित. अणु रेणू सर्वांना वागविणारं ज्ञान आहे. आणि म्हणून हे जे ज्ञान आहे तोच देव आहे. या ज्ञानाची उपासना तुम्ही करा. ती ज्ञानाची उपासना दिव्य ज्ञानापर्यंत गेली पाहिजे. सामान्य ज्ञानाकडून दिव्य ज्ञानाकडे आपली उपासना गेली पाहिजे. कुठलंही ज्ञान देवच, पण सामान्य ज्ञानाकडून दिव्य ज्ञानाकडे गेलं पाहिजे. म्हणून ज्ञानाची उपासना श्रेष्ठ. आता ही उपासना करायची की न करायची हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,